चिमण्या गोष्टी संत तुकाराम महाराज जयंती। नमस्कार लहान मित्रांनो, चिमण्या गोष्टीत आपलं स्वागत आहे, जिथे आपल्याला बुद्धी आणि आनंदाने भरलेली कथा शिकायला मिळते। आज आपण एक खास दिन साजरा करणार आहोत, संत तुकाराम महाराज जयंती। तुम्हाला माहित आहे का संत तुकाराम महाराज कोण होते? ते महाराष्ट्रातील एक महान संत आणि कवी होते, जे खूप वर्षापूर्वी जन्मले। त्यांना भगवान विठोबावर प्रगाढ प्रेम होते आणि त्यांच्या गाण्यांना अभंग म्हणतात, जे भक्तिपूर्वक प्रेमाने भरलेले असतात। त्यांची शिकवण आजही लोकांना दया, प्रेम आणि भक्तीचे महत्त्व शिकवते। संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू नावाच्या गावात पुण्याजवळ झाला। ते एक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मले होते आणि लहानपणीच त्यांना ईश्वराशी एक प्रगाढ नातं जाणवू लागलं होतं। जेव्हा इतर लोक काम करत होते, तेव्हा तुकाराम महाराज नेहमी भगवान विठोबाला गाणं गात बसायचे, शांती आणि आनंदाच्या शोधात। तुकाराम महाराज मोठे झाल्यावर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधीही आपल्या भक्तीला हार मानली नाही। त्यांनी अनेक अभंग रचले, जे भगवान विठोबाचे स्तोत्र आहेत आणि हे अभंग आजही मंदिरांमध्ये गाजवले जातात। संत तुकाराम महाराज मानत होते की भगवान आणि सृष्टीतील सर्व प्राण्यांप्रती प्रेम ही खरी आनंदाची किल्ली आहे। प्रत्येक वर्षी संत तुकाराम महाराज जयंती त्यांचा जन्म उत्सव आनंद आणि भक्तीने साजरा केला जातो। लोक मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये एकत्र येतात, त्यांचे अभंग गातात आणि त्यांच्या जीवनाच्या कथा ऐकतात। दिवसाची सुरुवात प्रार्थनांपासून आणि गाण्यांपासून होते आणि नंतर सत्संग आयोजित केला जातो, ज्यात लोक एकत्र येऊन त्यांची स्तुती करतात। संत तुकारामांचे एक प्रसिद्ध गाणे आहे, सुंदर ते ध्यान, जेथे ते भगवान विठोबाशी प्रार्थना करतात, शांती आणि आनंदाच्या शोधात। किती सुंदर आहे हे, नाही का? संत तुकारामांच्या जीवनात आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात। त्यांनी आपल्याला दाखवले की भगवानावर खरे प्रेम करण्यासाठी मोठ्या अर्पणांची किंवा विशेष पूजा कशाची आवश्यकता नाही। आपल्याला फक्त एक निर्मळ हृदय, सर्वांप्रती प्रेम आणि दया असावी लागते। संत तुकाराम जयंतीच्या दिवशी आपल्याला त्याच्या एकतेच्या शिकवणीचंही स्मरण करायचं आहे। हा एक दिवस आहे जिथे आपण एकत्र येऊन भोजन शेअर करतो आणि आपल्या हृदयातील चांगुलपणाचा उत्सव करतो। मोठे असो किंवा छोटे, आपण सर्वांनी त्यांचं उदाहरण घेत त्यांचा प्रेम, विनम्रता आणि भक्तीचा आदर्श ठेवावा। संत तुकाराम महाराजांसारखे चला आपणही गाऊ, नाचू आणि आपण सर्वांप्रती जे प्रेम ठेवतो ते साजरे करू। आमच्या कुटुंबियांप्रती, मित्रांप्रती आणि ज्या लोकांना आपण ओळखत नाही, त्यांनाही संत तुकारामांचं जीवन आपल्याला शिकवते की दयाळूपण आणि प्रेमाने जग एक चांगलं ठिकाण बनवता येईल। संत तुकाराम महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रिय मित्रांनो, त्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रेम, आनंद आणि शांती घेऊन येवो।